तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे। हा अपघात आहे की त्यांचा घातपात झाला याची चौकशी करून विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार, युगेंद्र पवार हे दादांप्रेमी जनतेसोबत बारामती तालुका पोलीस स्टेशनला आज 26 फेब्रुवारी रोजी दाखल झाले होते। या विमान अपघाताची चौकशी करावी व विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व वकिलांसोबत 1 ते 1.5 तास चर्चा केली। अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे, रोहित पवार यांना Z+ सुरक्षा मिळालीच पाहिजे असे म्हणत राजेंद्र दादा पवार व सर्व बारामतीकरांसोबत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी फक्त FIR दाखल केला असून गुन्हा दाखल केला नाही, यावरून वाद निर्माण झाला होता। दरम्यान अजितदादांना त्यांच्याच बारामतीत संबंधांची चौकशी करून गुन्हा दाखल होऊन त्यांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। आज आम्ही इथे बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दादांच्या अपघाताबद्दल कंप्लेंट फाईल करायला आलेलो आहोत। तर इथे बारामती विभागाचे DYSP साहेब राठोड यांनी सुद्धा कंप्लेंट दाखल करून देण्यास नकार असा अजून कन्फर्म दिलेला नसला तरी टाळाटाळ करत आहे। मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांची अवस्था अशी असेल तर सर्वसामान्यांचं काय? आज महाराष्ट्राच्या जनतेने एवढंच लक्षात घ्यावं की दादा गेल्यामुळं काय अवस्था होऊन बसलेली आहे। हेच जर का अजितदादा असते तर काय अवस्था असती। आणि आज त्यांच्यासाठी अपघाताची कंप्लेंट घ्या म्हणण्यासाठी आपल्याला एवढा संघर्ष करावा लागत आहे। अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने एवढं लक्षात घ्यावं की दादा तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्र खरोखरीचा पडदा झालेला आहे की आम्हाला तुमच्यासाठी आज पोलीस स्टेशनला येऊन आंदोलनं करावी लागत आहे की ॲक्सिडेंटची कंप्लेंट घ्या, एवढं म्हणण्यासाठी आम्हाला एवढं करावं लागत आहे। दादा तुम्ही आम्हाला पोस्ट करून गेलेला आहात। इथून पुढे काय होणार आहे साशंका आहे। पहिली खबर दिल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करायची, अपघात आहे का घातपात आहे याची चौकशी करून संबंधित गुन्हा दाखल करणे हे कायदेशीर दृष्टीने क्रमप्राप्त आहे, परंतु तसं झालेलं नाही आहे। आज देखील आता काल मुंबई पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी FIR दाखल करा म्हणजे त्यांनी नकार दिलेला आहे। तर नकार का देतात हे समजत नाही। पहिली खबर आहे दाखल करून न्याय गुन्ह्याचा तपास लागणं गरजेचं आहे। जे काय असं दिसत ते समोर सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे ना, त्यांच्यासमोर तपास होऊन ते सगळं प्रकरण सर्व जनतेसमोर येणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांचे नेते होते बारामतीचे, सर्वसामान्य गोरगरीब त्यांच्याकडे गेलं तर त्यांचा अर्ज बघून ते संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्यांची कामं करून देत होते आणि आज त्यांच्यासाठी ही भांडायची आमची वेळ आलेली आहे। फार दुर्दैवाची बाब आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर हे घडत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय आहे? आमचं असं म्हणणे की याच्यामध्ये FIR दाखल होऊन त्वरित त्या संबंधित कंपनी असेल किंवा संबंधित कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये।